20व्या शतकातील सर्वात जास्त गाजलेली दैनंदिनी कुणी लिहिली आहे? तुमच्या माहितीतील 10 माणसांना, शिकणाऱ्या मुलांना, शिक्षकांना हा प्रश्न विचारा. किती टक्के माणसे याचे अचूक उत्तर देतात गंमत म्हणून तपासा. फार कमी माणसे याचे बरोबर उत्तर देतील. ॲन फ्रँक हे नाव अनेकांना माहीत नाही. वास्तवात तिची डायरी ही अभ्यासक्रमात लावायला हवी. 12 ते 15 वयोगटातल्या प्रत्येक मुलाने ती लक्षपूर्वक वाचायला हवी. मनात उसळणाऱ्या भावनांच्या लाटा, विचार, अनेक कल्पना मोजक्या नेमक्या शब्दात नोंदवून ठेवण्याचे ॲनचे कसब कौतुकास्पद आहे. मनात येणारे सारे विचार व्यक्त करणे शक्य नसते, पण आपल्या मनात काय चालत असते हे निदान स्वतःला माहीत असायलाच हवे. ती स्वतःची खरी ओळख आहे. 13 वर्षे वय असणाऱ्या मुलीने या डायरीत ज्या नोंदी केल्या आहेत त्या अभ्यासाव्यात अशा आहेत. डायरीतील तपशिलावर कोरडे प्रश्न विचारण्यापेक्षा विषयाचा गाभा समजावा यासाठी प्रयोग म्हणून 2 दिवस तसे जगण्याचे प्रात्यक्षिक करता आले. किमान पक्षी कल्पनेत तसे जगता आले तरच ॲनच्या मनातील विचारांचे नेमके आकलन होऊ शकेल. 1929 साली जर्मनीमध्ये फ्रँकफुर्ट येथे जन्माला आलेल्या या मुलीला जेमतेम 16 वर्षाचे आयुष्य मिळाले. 1933 मध्ये हिटलर सत्तेवर आला. जर्मनीमध्ये जूनची ससेहोलपट सुरू झाली. जू दिसला की त्याला मारा, त्याच्याजवळ असेल ते लुटा, त्याला पकडून तुरुंगात डांबा. या परिस्थितीत जर्मनीमध्ये राहणे अशक्य आहे हे लक्षात आल्यावर जूनी अन्य देशात आसरा घ्यायला सुरुवात केली. 33च्या उन्हाळ्यात फ्रँक परिवाराने नेदरलँडचा आश्रय घेतला. त्यावेळी ॲन 4 वर्षाची होती. महायुद्ध सुरू झाल्यावर पहिल्या जवळजवळ 3 वर्षाच्या काळात हिटलरचा विजयरथ सर्वत्र वेगात दौडत होता. 1940 मध्ये त्याने नेदरलँडवर हल्ला केला. तो देश ताब्यात घेतल्यावर तेथील ज्यूंना पकडणे सुरू झाले. आर्य वंशाचा अत्यंत चुकीचा गंड असणाऱ्या हिटलरला ज्यूंचा समूळ नाश करायचा होता. ऑटो फ्रँक ॲनच्या वडिलांनी नेदरलँडमधील एका तळघरात लपून बसण्याचा निर्णय घेतला. तळघरात त्यांच्यासोबत आणखीही दुसऱ्या एका ज्यू कुटुंबाला राहावे लागत होते. मर्यादित असणाऱ्या जागेत माणसांची जुळवून घेत राहणे ही कसोटी असते. या ठिकाणी पुरेसे अन्न मिळत नव्हते. मोठ्याने बोलायचे नाही. बाहेर चालणाऱ्या आवाजाची सतत नोंद घेत आपले व्यवहार चालू ठेवायचे. सतत भीतीच्या पगड्याखाली राहायचे. तळघरात सूर्याचा प्रकाशही येत नसे आणि उघड्या आकाशाखाली उभे राहता येणे तर शक्यच नव्हते. पण मनात येणारे विचार शब्दात नोंदवून ठेवणे मात्र निश्चित शक्य होते. ॲनला पुढील आयुष्यात लेखिका व्हायचे होते. 12 जून 1942 साली तिने दैनंदिनी लिहिण्याची सुरुवात केली. त्यातील अखेरची नोंद 1 ऑगस्ट 1944ची आहे. 4 ऑगस्ट 1944ला ॲनच्या कुटुंबियांना पकडून छळ छावणीत पाठवण्यात आले. जगातील 70 भाषांमध्ये या तिच्या डायरीचे भाषांतर झाले आहे. तिची डायरी वाचताना रडायला येते. पण भूतकाळ बदलणे आपल्या हातात नाही. या लिखाणामधून जे काही शिकायला हवे ते शिकण्याचा प्रयत्न मात्र आपण साऱ्यांनी करायला हवा. मर्गाट, तिची बहीण आणि ॲन दोघींचाही मृत्यू टायफसच्या साथीमध्ये झाला. छळ छावण्यात रोग्यांना औषधे मिळत नव्हतीच. कडाक्याच्या थंडीत शरीरात ऊब राहायला हवी यासाठी गरम कपडेही मिळत नव्हते. हे असे जगणे वाट्याला यावे असे कोणालाच वाटत नाही. पण परिस्थिती जशी येईल तिच्याशी जुळवून घेणे जमले तरच तुम्ही जिवंत राहू शकता. आणि जीवाची सारी धडपड नैसर्गिक मरण येईपर्यंत जिवंत राहण्यासाठी चालू असते. जीव जन्माला का येतो आणि नैसर्गिकरित्या मरण येईपर्यंत का जगावे लागते? होमोसेपियन सेपियनने, उत्क्रांत शहाण्या माणसांनी हे प्रश्न फार पूर्वीपासून विचारले आहेत. असे प्रश्न प्राण्यांना पडत नसावेत. त्यासाठीचे सॉफ्टवेअर, प्रगत मेंदू त्यांच्या वाट्याला आलेलाच नाही. आपल्याला तो मिळाला आहे, पण आपण त्याचा पुरेसा वापर करतो का? बुद्धिमान शहाण्या माणसांनी जसे वागायला हवे तसे आपण वागतो का? हिटलरचा वारसा चालवणारे पुढारी आजही आहेत, पुढेही असतील. परिस्थिती आणखी बिघडत जाणार आहे हे निश्चित. तळघराचा आश्रय घेण्याची वेळ आपल्यापैकी कोणावरच येऊ नये
असे मागणे देवाकडे करणे एवढेच आपण करू शकतो. ॲन फ्रँकची डायरी आवर्जून वाचा ही विनंती आहे. धन्यवाद.